स्वच्छ लोणार सुंदर लोणार अशी टिमकी वाजवीत स्वच्छतेबाबत नागरिकांना धडे शिकवणाऱ्या नगरपालिका मुख्याधिकारी व आरोग्य विभागाचे जागतिक कीर्तीप्राप्त लोणार पर्यटन नगरीच्या स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव यांचे नेतृत्वात शुक्रवारी 14 फेब्रुवारी रोजी आक्रमक भूमिका घेत शहरातील कचरा गोळा करून तो नगरपालिकेसमोर नेऊन टाकला। इतक्यावरच न थांबता जोपर्यंत नगर परिषद शहरातील कचऱ्याबाबत व्यवस्थापन करणार नाही तोपर्यंत शहरातील कचरा नगरपालिका कार्यालयात आणून टाकणार असल्याचा इशारा उबाठाकडून देण्यात आला आहे। यावेळी तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव, तानाजी मापारी, सुदन अंभोरे, कैलास अंभोरे, लुकमान कुरेशी, श्रीकांत मादनकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता लोणारवरून प्रतिनिधी भूषण शेटे। गजानन जाधव, लोणार शहर प्रमुख उबाठा। मी लोणार शहरातल्या सर्व जनतेला अशी विनंती करतो की आपल्या देशामध्ये जी महामारी येऊन राहिल्यात, नवीन नवीन प्रकारचे रोग येऊन राहिले, ते सर्व अस्वच्छतेमुळे आणि घाणीमुळे। आम्ही वारंवार नगरपालिकेला सांगूनही गावामधील कोणत्याही प्रकारचा कचरा ते उचलत नाहीत, घाण उचलत नाहीत। त्यामुळे आमच्या पक्षाच्या ब्रीदवाक्याप्रमाणे 20% राजकारण, 80% समाजकारण या दृष्टिकोनातून आम्ही जनतेला विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी घाण असेल त्या वार्डामधल्या किंवा त्यामधल्या कोणत्या सुज्ञ नागरिकांनी आमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला फोन करायचा, आम्ही तो कचरा उचलून नगरपालिकेमध्ये घेऊन येऊ आणि जनतेच्या सुरक्षेसाठी नेहमी आम्ही तयार राहू। तरी सर्व जनतेने घाण असेल किंवा कर्मचारी वारंवार सांगितल्यानंतर येत नसतील तर लोणार शहरातल्या कोणत्याही आमच्या पदाधिकाऱ्याला फोन करायचा, आम्ही तात्काळ त्यावरती कारवाई करून तो कचरा नगरपालिकेमध्ये आणून टाकू। याचा सर्व स्वी जबाबदारी यापुढे काही विपरीत घडलं ते सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका शिव मॅडम यांच्यावर राहील, आरोग्य कर्मचारी राहील, आरोग्य निरीक्षकावर राहील।